नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आज आम्ही डिस्कस करणार आहे इंग्लिश या पेपरवर. मला माहिती आता 10th बोर्ड पेपर येणार आहे आणि मागच्या वेळेस पण आपण यावर पॉडकास्ट शूट केलं होतं, पण थोडं लेट झालं होतं. तर यावेळेस असा विचार केला की तुमचे जे प्री बोर्ड एक्झाम्स असतात, ज्याला आपण उन्नत किंवा सराव एक्झाम सुद्धा म्हणतो, तिथे पण तुम्हाला बेनिफिट व्हायला पाहिजे आणि ऑफकोर्स फायनल बोर्डमध्ये तो होणारच. तर त्यामुळे आज आपण डिटेलमध्ये डिस्कस करू इंग्लिशच्या पेपरबद्दल. अराउंड 80 मार्क्सचा हा पेपर असतो. तुम्हाला कसे आउट ऑफ मार्क्स मिळतील याबद्दल सर मार्गदर्शन करतील. सोबतच खूपदा काय होतं, लँग्वेजमध्ये टाइम मॅनेजमेंटमध्ये मुळे प्रॉब्लेम करतात फेस, तर त्याबद्दल डिस्कस करू. कुठे सिली मिस्टेक्स अवॉइड करायला पाहिजे, स्पेशली रायटिंग स्किल हा सेक्शन कसा सॉल्व्ह करायला पाहिजे यावर थोडं डेप्थमध्ये डिस्कशन करूया. आणि प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे ते एक्सपिरियन्स टीचर मिस्टर मनीष पावडे सर करणार आहे, ज्यांना अराउंड 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर चला सुरू करूया आजच्या डिस्कशनला. आणि सगळ्यात महत्त्वाचं थँक्यू सर, मागच्या वेळेस पण म्हणजे खूप ऑन टाइम मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही वेळ काढला आणि यावेळेस सुद्धा. So thank you behalf of students and me as well. Hello, myself Manish Pavde. I have been conducting classes for the last 20 years, and during these years I have produced best result not only from Mercy but also from Maharashtra. And thank you so much, Mr. Suraj, for giving me a chance, golden opportunity. Actually, students look really eager to learn or to aware about paper, how to solve, and Suraj has produced golden opportunity for all of us. So thank you so much. मोस्ट वेलकम सर. आणि कसं राहतो माहिती का, म्हणजे मी पण त्या फेस मधून गेलो, मलाही माहिती आहे की थोडं हे गायडन्स किंवा काही टिप्स विद्यार्थ्यांना खूप जास्त पद्धतीने मदत करू शकतो. सो स्टार्ट करूया. आपण काय करू, स्टुडंट्स तुम्ही एखादा असा टेस्ट सिरीजचा पेपर म्हणा किंवा प्रिव्हियस इयरचा पेपर घेऊ शकता, सो दॅट तुम्ही रेफरन्स म्हणून समजून घ्या. आम्ही 1 by 1 क्वेश्चन डिस्कस करणार आहे, राईट? सो सर, आता क्वेश्चन 1 आहे, डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4. तर या क्वेश्चनला कसं अप्रोच करायला पाहिजे स्टुडंटनी? बघ सूरज, या डूएस डायरेक्टेडला टोटल मार्क्स राहते 10 मार्क्स, म्हणजे 10 मार्क्स. आणि हा लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन आहे, म्हणजे ऑलमोस्ट जवळपास ग्रामरचा क्वेश्चन आहे. ओके. आणि यामध्ये कसं राहते, कम्प्लीट द वर्ड्स, अल्फाबेटिकल, पंच्युएशन, म्हणजे एक नॉर्मल क्वेश्चन्स असतात जनरली, जे 5 to 6, 7 पर्यंत राहते, त्या टाईपचे क्वेश्चन्स राहते. आणि याच्यामध्ये कसं की आपल्याला ऑर पण राहते, त्याच्यामुळे एकाचा क्वेश्चन जर आपल्याला नाही जमलं तर दुसरा पण आपल्याला सॉल्व्ह करता येईल. आणि क्वेश्चन 1B मध्ये जे आहे, डू ॲज डायरेक्टेड, यामध्ये कसं की जी फ्रेज दिलेली आहे, तर त्या फ्रेजला आपल्याला एखाद्या सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे किंवा क्लॉज ऍड करायचं असतं. तर क्लॉज ऍड करणे काही विद्यार्थ्यांना समजत नाही, मग ते काय करतात की एखाद्या क्लॉजचं नाव लिहून ठेवतात. ओके. बरोबर. तर क्लॉज ऍड करणे म्हणजे काय असतं की समजा त्यांनी जर एक सेंटेन्स दिलेलं की ही सॉ मॅन, तर आपल्याला समोर जर सेंटेन्स जोडायचं असेल तर मॅन हे नाऊन झालं, ही सॉ मॅन हु वॉज रनिंग समवेअर. ओके, करेक्ट. ही सॉ मॅन हु वॉज रनिंग समवेअर, आपण तिथे हु वॉज रनिंग समवेअर हा क्लॉज ऍड केलेला आहे. करेक्ट. मॅन हे नाऊन होतं, तर हा क्लॉज एक्झॅक्ट क्लॉज झाला, पण ऍक्च्युअली क्लॉज ऍड झालेला आहे तिथे आपल्याला क्लॉजचं नाव विचारलेलं नाहीये. बरोबर. तर ते कन्फ्युजन असं होते की काही जण काय करतात, क्लॉजचं नाव त्या ठिकाणी लिहितात. आपल्याला क्लॉज ऍड करणे म्हणजे एक लांबलचक सेंटेन्स त्याला जोडायचं असतं, पण जोडताना हा विचार करायचा असतो की शेवटचा शब्द कोणता आहे. समजा अ मॅन असेल तर आपल्याला सेंटेन्स सुरू करायचा हु ने, तिथे जर एखाद्या वस्तूचं नाव असेल तर आपल्याला सेंटेन्स सुरू करायचं विच ने किंवा दॅट ने. बरोबर. किंवा एखादा मेन वर्ब असेल तर दॅट ने किंवा WH शब्दाने आपण सेंटेन्स जॉईन करू शकतो. तसं सेंटेन्स जोडायचं असतं, पण ते लांब लचक जोडायचं, कारण नावच क्लॉज आहे. क्लॉज म्हटलं तर एक शब्द नसतो विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे या क्वेश्चनला अटेम्प्ट करायचं, ज्यामध्ये क्वेश्चन 1A आणि B येतो, जो ऑर मध्ये पण आहे. तिथे आउट ऑफ 10 मार्क्स मिळू शकतो. मिळू शकतो. व्हेरी इझी क्वेश्चन असतो तो, ऍब्सोल्युट इझी. ओके, ग्रेट. सो आता सेक्शन 2 आहे, ज्यामध्ये टेक्स्च्युअल पॅसेज, आमच्या वेळेस त्याला सीन पॅसेजेस म्हणायचे, 20 मार्क्सला आहे. ओके. तर क्वेश्चन 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. त्या ऍक्टिव्हिटीज वगैरे कशा सॉल्व्ह करायला पाहिजे? याच्यामध्ये कसं राहते, ब्लँक्स वगैरे दिले राहते आणि त्या पॅसेज मधूनच आपल्याला ते आन्सर सॉल्व्ह करायचं असतं. यातला जो A1 आणि A2 असतो ना, हा खूप इझी असतो. जरी A2 मध्ये वेब डायग्राम असेल, परंतु कसं आहे की समजा त्यातले मेसेजेस आपल्याला असतात, पूर्ण शब्द त्याच्यातून फाइंड आउट होऊन जाते. त्याच्यामुळे A1 A2 ला सॉल्व्ह करणे की फार डिफिकल्ट टास्क नाही आहे. समजा आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचा कॅरेक्टर विचारलेलं असेल, तर ते आन्सर आपल्याला त्याच्यातूनच शोधायचे. त्याच्यासाठी आपल्याला की कुठे जायचं नाहीये, स्वतःच्या मनानं पण विचार करायचा आणि त्याच्यातच आन्सर सापडते. फक्त एकच आहे की तो क्वेश्चन कुठल्या टेन्स मध्ये विचारलेला आहे हे पाहणं महत्वाचं आहे. आता त्याच्यामध्ये आणखी A3 जे आहे, याच्यामध्ये सिमिलर वर्ड्स राहतात आणि अपोजिट असते. त्याला व्होकॅब्युलरी क्वेश्चन म्हटलं जातं. हा क्वेश्चन लिटिल बिट ऑफ चॅलेंजिंग असतो, खूप नाही. कारण याच्यामध्ये कसं की जे वर्ड्स त्यांनी दिलेले आहेत, तुम्हाला सिमिलर वर्ड शोधायला सांगितलं तर
त्यांनी जे वर्ड्स दिलेले त्याचं मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर. तेव्हाच तुम्ही दुसरे शब्द शोधू शकाल. त्याच्यानंतर अपोजिट असेल तर तेच मिनिंग आवश्यक असते. आणि सीन पॅसेजमध्ये तरी तो क्वेश्चन थोडा इझी जाईल, अनसीन मध्ये थोडा तो चॅलेंजिंग जाईल. कारण सीन पॅसेजेसमध्ये इझी याच्यासाठी जाईल की तो लेसन त्यांचा झालेला असतो already. समजून त्याच्यामुळे त्या सांगितलेलं वर्ड्सचे मिनिंग त्यांना ऑलरेडी माहिती असतं. राईट राईट. आणि त्याच्यानंतर जो A4 आहे याच्यामध्ये ग्रामर दिलेला आहे, आयडेंटिफाय द टेन्स आहे, यूज टू वगैरे आहे. तर हा ग्रॅमॅटिकल क्वेश्चन राहतो. समजा टेन्स आयडेंटिफाय करा म्हटलं तर टेन्सला आपल्याला ओळखायचं आहे, ओके. बरोबर. कुठल्या टेन्समध्ये, आता या ठिकाणी दिलेला हॅड बीन, तर ऑब्व्हियसली हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिथे यूज टू वापरायला सांगितलं. आता यूज टू जर आपल्याला वापरायचं असेल तर ऑब्व्हियसली त्यातलं वूड काढावं लागेल. करेक्ट. जे यूज टू आणि वूडचा जो यूज आहे तर तो ऑलमोस्ट सेम आहे. बोथ आर यूज फॉर हॅबिच्युअल पास्ट, डिसकंटिन्यू पास्ट हॅबिट. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, त्यातलं वूड काढल्यानंतर आपण यूज टू वापरू शकतो. ओके. आणि एक पर्सनल रिस्पॉन्स असतो. पर्सनल रिस्पॉन्स जो आहे तो सीन पॅसेजला पण आहे, अनसीनला पण आहे. तर पर्सनल रिस्पॉन्स असं आहे की तुम्हाला काय समजलेलं आहे, त्या पॅसेजचा रेफरन्स काय यावर आधारित असतं, पण त्याचा आन्सर तुम्हाला पॅसेजमध्ये शोधूनही सापडणार नाही. ओके. ते आन्सर तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं असते, म्हणूनच त्याला नावच पर्सनल रिस्पॉन्स आहे की तुमचा रिस्पॉन्स काय, बरोबर. आणि जसं आता या ठिकाणी म्हटलं की व्हाय वॉज एव्हरीवन सरप्राईज टू सी गणपत. तर सगळ्यांना गणपतला तिथे झाल्यानंतर रिपिंग करत असताना बघितल्यानंतर सरप्राईज का बरं वाटलं, कारण तो अचानकपणे असा लंगड्याचं नाटक करत होता आणि एकदमच तो धावायला लागला. ओके. बघा, लंगड्यात असलेला माणूस एकदमच कशा काय धावायला लावतो, त्याच्यामुळे सगळ्यांना ते सरप्राईज वाटलं. मग लोकांना कसं काय सरप्राईज वाटलं, मग ते सगळं त्याच्यात इंग्लिशमध्ये त्याला मेन्शन करायचं असतं लोकांना. एव्हरीवन वॉज रिअली सरप्राईज टू सी द गणपत वॉज लिपिंग because they astonished to see that person, because firstly he was imitating that and after that he was editing someone else. So अशा काहीतरी आपल्याला आन्सर त्याच्यात लिहावं लागेल. ते पण स्वतःच्या मनाने त्याचं जेव्हा आन्सर तुम्ही लिहा तेवढंच ते जास्त प्रॉपर आहे. ओके. आणि माझं इथे अजून एक क्वेश्चन आहे सर, याला पर्सनल रिस्पॉन्स लिहून किती लाईन्स मध्ये लिहायला पाहिजे तरी? पर्सनल रिस्पॉन्स आन्सर 2 ते 3 लाईन्स मध्ये 2 ते 3 लाईन्स मिनिमम. 2 मार्क्स असतात त्याला. हां हां. ओके, ग्रेट. आता इथे रीड द पॅसेज अँड डू दिस ऍक्टिव्हिटीज, म्हणजे पुन्हा हा तोच क्वेश्चन आहे, पण हा 10 मार्क्सला आणि हे 10 मार्क्सला. त्याच्यामध्ये पण क्वेश्चनचा पॅटर्न तेच राहते. ओके. आता आपण येऊया सेक्शन 3 वर, पोएट्री 10 मार्क्स. पोएट्रीला कसं अप्रोच करायला पाहिजे ते क्वेश्चन 3 ला? फर्स्ट क्वेश्चन मध्ये कसं राहतं, याच्यात ब्लाइंड्स दिले असतात सूरज. ओके. आणि त्या ब्लाइंडचं जे आन्सर आहे तर ते आपल्या पोएमचे जे लाईन्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला सापडून जाते. इझी क्वेश्चन राहतो तो. त्याच्यानंतर सेकंड जो आहे त्याच्यामध्ये कम्प्लीट द सेंटेन्सेस वगैरे राहतात. तर एखादी पोएमची लाईन दिली असते, त्याच्या पुढची लाईन तुम्हाला लिहायची असते. इझी आहे क्वेश्चन, कारण पोएममधूनच शोधायचं आपल्याला. ओके. त्याच्यानंतर A3 मध्ये जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला रायमिंग वर्ड शोधायचे असतात. तर रायमिंग वर्ड्स म्हटल्यानंतर ते एकदमच इझी क्वेश्चन आहे. कारण शेवटचे 2 लेटर 1 लेटर सेम असेल, साऊंड सेम असेल तर रायमिंग वर्ड जुळत असतात. बरोबर. आणि त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे एप्रिसिएशन ऑफ पोएम, हा इम्पॉर्टंट आहे आणि याला 5 मार्क्स असतात. यामध्ये कसं की तुम्हाला पोएमचं टायटल लिहावं लागते, त्याला हाफ मार्क्स राहते. पोएटचं नाव लिहायचं असते, बरोबर. तर पोएटचं नाव लिहिताना जरी त्यांनी दिलेलं असेल तरी ते आपल्याला प्रिकॉशन्स घ्यायचे असते की ते चुकलं नाही पाहिजे, स्पेलिंग चुकलं नाही पाहिजे. कारण असं नाही की 10चे विद्यार्थी स्पेलिंगच्या चुकाणी करत नाही, तर ते पण करतात. आणि जनरली पोएट किंवा पोएटस जे आहे तर हे फॉरेन कंट्रीला बिलॉंग करणार आहे, त्याच्यामुळे त्यांचे नावं लिहिताना थोडीशी अडचण विद्यार्थ्यांना जातेच. त्याच्यामुळे ते काहीतरी नाव थोडंसं चुकू शकतं, हाफ मार्क्स जाऊ शकतो. जरी दिलेलं असेल तरी मुलं पोहणे चुकीचं लिहितात. आणि त्याच्यानंतर जी थीम आहे तर त्या थीमला 2 मार्क्स असतात. ते आपल्याला सेंट्रल आयडिया लिहायची असते की पोएमचा नेमका बेस कशासाठी आहे, ते पोएम हे कशासाठी आहे. जसं स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग. ओके. आता आपण याचे जर थीम लिहायला गेलो तर कसं आहे की पोएट्स रिमाइंड्स दॅट हिज ड्युटी अर्जेस हिम, सो ही स्टॉप्स ॲट अ वूड ऑन अ स्नोई इव्हनिंग. ही एन्जॉयज सिनेनरी, बट आफ्टर दॅट ही रिमाइंड्स दॅट ही वॉन्ट्स टू अर्ज. की त्याला असं वाटतं की त्याचे जे काही ड्युटीज आहेत तर त्याला ते फुलफिल कराव्या लागतात. जरी तो त्या नेचर जे ॲटमॉस्फिअर असते त्याचा आनंद घेतो, पण त्याला असं वाटलं की आता आपण पटकन निघून गेलो पाहिजे. असं ती एक सेंट्रल आयडिया असते, तर तिथे आपल्याला इंग्लिशमध्ये ती लिहायची आहे. त्याच्यानंतर जे राईम स्कीम आहे, राईम स्कीम आता सगळ्यांना विद्यार्थ्यांना माहिती आहे. रायमिंग वर्ड्स आणि राईम स्कीममध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. रायमिंग स्कीम हा टोटली डिफरंट पार्ट आहे, रायमिंग वर्ड्स टोटली डिफरंट. राईम स्कीम मध्ये तुम्हाला काय करायचं असतं, जे फर्स्ट लाईन आहे त्यातला जो शेवटचा वर्ड आहे त्याला A नंबर दिल्यानंतर त्या साऊंडचा जर खालच्या लाईन मध्ये असेल तरच त्याला A नंबर द्यायचा, आणि अदरवाईज त्याला B नंबर द्यायचा. असं ते नंबर त्याला द्यायचं असतं, त्याला म्हटलं जातं राईम स्कीम.
आणि त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच मीच अलंकार. तर सूरज, प्रत्येकाला असा प्रश्न पडतो की किती अलंकाराचे नाव लिहायचे. जनरली फिगर ऑफ स्पीच 2 लिहायचे, पण पोएम मध्ये असेल तरच, नाही तर कसं तर तुम्हाला 10 फिगर ऑफ स्पीच माहिती आहे, मग तुम्ही 10च्या 10 नाव लिहून ठेवायचे. इथे 10 नसेल तर मग त्याच्यात असं होऊ शकते. त्याच्यामुळे कसं आहे की माहीत असेल पण नेमकी त्या पोएम मध्ये आहे का हे बघणं आवश्यक राहते. आता तुम्हाला एक सोपी आयडिया सांगतो विद्यार्थी मित्रांनो. ॲलिट्रेशन नावाचं फिगर ऑफ स्पीच ऑलमोस्ट 100% प्रत्येक पोएम मध्ये सापडणार. बरोबर. जसं आता फॉर एक्झाम्पल, माझ्या मित्राचं नाव आहे सूरज. सूरज संतोष असं जर एका लाईन मध्ये दिलेलं आहे, सूरज मध्ये यस आहे, संतोष मध्ये यस आहे, झालं ॲलिट्रेशन. एक लेटर जे आहे ते रिपीट झालं की ॲलिट्रेशन असतो, आणि एक पूर्ण शब्द जर रिपीट झाला तर तो रिपिटेशन असतो. आणि दुसरा एखादा अलंकार आपल्याला पोएम मध्ये माहिती असतोच. ॲलिट्रेशन तर कंपल्सरी तुम्ही लिहून टाकायचं, कारण राहत असतो. आणि दुसरा अलंकार तुम्ही सर्च करू शकता. बरोबर. तसं एनीवनच म्हटलेलं आहे. हा, म्हणजे असं काही दे नाही थीम सेंट्रल आयडिया जरी त्यांनी दिलं असेल सूरज, पण मिनिमम 2 फिगर ऑफ स्पीच लिहायला. हा, म्हणजे एखादं चुकलं तर बायचान्स आपल्याकडे असायला पाहिजे. आणि दे नाही थीम अँड सेंट्रल आयडिया इन 2 to 3 लाईन्स. म्हणजे हे पर्सनल रिस्पॉन्स सारखंच आहे का? सेंट्रल आयडियातच तुला सांगितलं. ओके, ठीक आहे, गॉट इट. राईट. आता आपण सेक्शन 4 वर जाऊया, जिथे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज आहे. त्याच्यामध्ये पण क्वेश्चनचा जो पॅटर्न आहे तो सीन पॅसेज सारखाच आहे का? हो, सेम. फक्त इथे असं आहे की हा पॅसेज झालेला नसतो क्लासमध्ये. फक्त एकच चॅलेंजिंग जातो याच्यामध्ये आपल्याला. तुला मगाशी सांगितलंच मी की थोडं एक अपोजिट आणि सिमिलर वर्ड्स, सिनोनियम्स आणि अँटोनियम्स. आता त्याच्यात लक्षात ठेवायचं, सिनोनियम्स मीन्स सिमिलर वर्ड्स, अँटोनियम्स मीन्स अपोजिट वर्ड. काही मुलांना त्या शब्दांचं मिनिंग माहित नसेल, त्यांना असं वाटते की आपल्याला काही शिकवलंच नाही. बरोबर. आणि हे याच्यातून शोधायचे असतात. तो पॅसेज थोडा नॉन टेक्स्च्युअल असतो, बाहेरचा असतो, तो कुठल्याही पुस्तकातला ते टाकू शकतं. त्याच्यामुळे ते थोडासा वेळ खाणारा क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे आपण त्याला शेवटी लिहिलं तरी चालेल. ते थोडा वेळ जर लागत असेल, विचार करून लिहिण्याचं काम पडत असेल तर थोडा वेळ थांबून जायचं, दुसरा एखादा क्वेश्चन कव्हर करायचा. कारण आपल्याला 80 मार्क्सचा पेपर सॉल्व्ह करायचा, लक्षात ठेवायचं. कारण जेवढा तुम्ही पेपर सॉल्व्ह कराल 80 मार्क्सचा, तरच तुमचं व्हॅल्युएशन इकडे चांगलं होईल. बरोबर. म्हणजे या क्वेश्चनला तुम्ही जस्ट नंबर टाकून तिथे पण स्पेस सोडू शकता, किंवा डायरेक्टली लास्ट मध्ये पण अटेम्प्ट करू शकता. कारण माहीतच नाही याच्याबद्दल, तर तुम्हाला रीड करणं आलंच आहे. रीड करायला ऍटलीस्ट 2-2.5 मिनिट लागेल क्वेश्चन अटेम्प्ट करायला. ते पुन्हा पॅसेज मध्ये जाऊन तो पॉईंट रीड करावा लागतो. थोडासा टाइम कन्झ्युमिंग आहे, थोडा स्ट्रॅटेजिक क्वेश्चन आहे, म्हणजे तिथे थोडं स्कोरिंग मध्ये हे होतं. चालेल, गुड. आता आपण सेक्शन 5 जो की सगळ्यात महत्वाचा आहे, रायटिंग स्किल, त्याबद्दल डिस्कस करूया वन बाय वन. सर, क्वेश्चन 5 आहे लेटर रायटिंग, फॉर्मल आणि इनफॉर्मल. तर बेसिक मला असं वाटतं विद्यार्थ्यांना कधी फॉर्मल आणि इनफॉर्मल मध्ये पण कन्फ्युजन राहतं. तिथून सुरुवात करूया आपण. समरीचा क्वेश्चन राहतोय अनसीन पॅसेज खाली. ओके, हा, ओके, त्याच्याबद्दल डिस्कस करायचं बघा. तर समरी कशी राहते, समजा आता फॉर एक्झाम्पल जो अनसीन पॅसेज दिलेला आहे त्याचीच आपल्याला समरी लिहायची. ओके, तर समरी लिहायची असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला पॅसेज 2 ते 3 वेळा तो रीड करावा लागेल. बरोबर. आणि समरी म्हणजे कसं राहते की समजा पॅसेज जर 200 वर्ड्स मध्ये असेल तर समरी ही 70 ते 80 वर्ड्स मध्ये आली पाहिजे. ओके, पण आली पाहिजे 70-80 वर्ड्स, याचा अर्थ असा नाही की पॅसेज हाफ लिहून ठेवायचं. आपल्याला काय करायचं, हुशार व्हायचं जास्त. आपल्याला काय करायचं की महत्वाचे पॉइंट्स जे आहेत तर ते कव्हर करून आपल्याला ते 70 ते 80 वर्ड्स मध्ये लिहायचं. आणि त्याला वेटेज चांगला 5 मार्क्स आहे. ज्याला कोणाला 95+ स्कोर करायचं आहे त्यांना लक्षात ठेवायला पाहिजे की 5 मार्क्स म्हणजे खूप झाले. एक मार्क्स साठी स्ट्रगल असतो. बरोबर. तर म्हणजे असं नाही करायचं की समरी लिहायचं तर इथलेच एक सेंटेन्स घ्यायचं आणि कसे करून 5 लाईन्स बनवायचं. प्रॉपर समरी ही आपल्या जसं पर्सनल रिस्पॉन्स सारखीच असली पाहिजे. जे मेन पॉइंट्स आहे त्याच्यामध्ये यायला. ओके, बरोबर, अगदी बरोबर. आता आपण सेक्शन 5 पुन्हा डिस्कस करायला सुरुवात करू. रायटिंग स्किल्स. तर फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर असतं, कशा प्रकारे लेटर्स लिहायला पाहिजे आणि काय चेंजेस झाले. अगोदर आमच्या वेळेस वेगळं होतं लेटर रायटिंग, आता कसं लेटर मध्ये कसं आहे सूरज, इनफॉर्मल आणि फॉर्मल असे 2 ऑप्शन आहेत. तर इनफॉर्मल म्हटल्यानंतर ते आपण जनरली आपल्या भावाला, बहिणीला, वडिलाला वगैरे पाठवतो ना, फॅमिली रिलेटिव्ह जे असतात ते इनफॉर्मल मध्ये. आणि फॉर्मल म्हटल्यानंतर हे ऑफिशियल टाईप लेसन राहते. आणि त्याच्यामध्ये आपण जनरली पोलीस इन्स्पेक्टरला, HM सरांना वगैरे पण लिहू शकतो ऑफिशियल लेटरमध्ये. इथे दिलेलंच असते की कोणाला पाठवायचं म्हणजे नेमकं. ओके, आता इथे बघा, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड आहे, त्याच्यानंतर हेडमिस्ट्रेस ऑफ युअर स्कूल. ओके, आणि सर मी इथे बघत आहे की दोघांचं पण टॉपिक स्वच्छ भारत अभियान आहे. म्हणजे टॉपिक सेम राहतो, कॉन्टेक्स्ट डिफरंट राहतो आणि पर्सन डिफरंट राहतो. तर याच्यामध्ये जनरली माझ्या विचारानुसार जे फॉर्मल लेटर आहे यामध्ये सुरुवातीला आपल्याला थोडं मॅटर लिहावं लागते.
जसं फॉर एक्झाम्पल समजा आपण क्लास टीचरला लेटर पाठवतोय किंवा हेडमास्टरला पाठवतोय, तर 2च्या खाली हेडमास्टर, त्याच्यानंतर शिवाजी हायस्कूल, त्यानंतर मेन रोड मोर्शी, त्यानंतर सब्जेक्ट, आस्किंग फॉर परमिशन वगैरे असं आपल्याला काहीतरी लिहायचं असतं. आता आपण पत्राचं सब्जेक्ट लिहायचं असतं आपल्याला. काही विद्यार्थी काय करत असतात की सब्जेक्ट म्हटल्यानंतर त्याच्यासमोर इंग्लिश हा शब्द लिहितात. ऍक्च्युली आपल्याला इंग्लिश लिहायचं, इंग्लिशचा तर पेपरच आहे. म्हणजे असं आलंय का तुमच्याकडे कधी पेपर चेक करताना? की सब्जेक्ट असेल तर आपल्याला काय करायचं असतं की नेमकं ते लेटर कशासाठी आहे, बरोबर. तर ते लेटरचा जो काही टॉपिक असेल तर तो आपल्याला तिथे मेन्शन करायचा असतो की लेटर आपण कशासाठी पाठवत आहे. ओके. आणि ते झाल्यानंतर मग राहते रिस्पेक्टेड सर. सब्जेक्ट लिहिणं हे मस्त आहे, बरोबर. आणि आता कसं आहे की सगळ्याच्या सगळे सूरज लेफ्ट साईडला लिहायचं. पहिले खूप होतं की आपण काही राईट साईडला लिहित होतो, काही लेफ्ट साईडला. हा, इथे लिहायचं, इकडे सब्जेक्ट लिहायचं, मग आणि पॅरिग्राफ नाही करायचं आपल्याला, डायरेक्ट मार्जिनला लागूनच लिहायचं. म्हणजे इन केस ईमेल फॉर्मॅट वापरायचं. ओके. आणि सब्जेक्ट लिहिल्यानंतर एक लाईन सोडायची, त्यानंतर रिस्पेक्टेड सर लिहिल्यानंतर डायरेक्ट खालच्या लाईन मध्ये मार्जिन पासून लिहायचं. आणि जेव्हा आपल्याला असं वाटलं की आता 4-5 लाईन झाले, आपल्याला पॅरिग्राफ चेंज करायचं, पॅरिग्राफ चेंज नाही करायचं, एक लाईन सोडायची, परत डायरेक्ट मार्जिन पासून लिहायला सुरुवात करायची. पण जर टॉपिक आहे तर तो त्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं की नेमकं आपल्याला लेटर कशासाठी लिहायचं, काय करायचं. आणि याच्यामध्ये कसं आहे की आपण एक लास्ट लाईन लिहू शकतो, होप यू वोंट डिसअपॉइंट मी. समजा आपण एखादं अप्लिकेशन वगैरे करत आहे, त्याच्यानंतर युअर्स लव्हिंग फ्रेंड वगैरे हे पण लेफ्ट साईडलाच लिहायचं तुम्हाला. ऑफिशियल लेटरमध्ये तर आपल्याला युअर्स ऑबिडियंट, युअर्स सिन्सिअरली लिहायचं असतं, बरोबर. तर माझ्या विचारानुसार याच्यात वरचं मॅटर जे सॅल्युटेशन मध्ये हे थोडं जास्त येते फॉर्मलमध्ये, त्याच्यामुळं कसं आहे की तुम्हाला मार्क्स चांगले मिळू शकतात. ओके. आणि इन्फॉर्मल मध्ये कसं आहे की आपला ऍड्रेस लिहिला की डायरेक्ट आपण माय डिअर फादर लिहितो, लेटर लिहायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे माझ्या विचारानुसार त्याच्यात सॅल्युटेशन मध्ये मॅटर थोडं कमी येते, म्हणून आपण फॉर्मल लेटरला प्रिफर करायला पाहिजे इफ यू वॉन्ट टू स्कोर, जर तुम्हाला चांगला स्कोर करायचं असेल तर. ओके. आणि फॉर्मल लेटर मध्ये तुम्हाला भरपूर एक्सप्लेन नाही करावं, ओव्हर एक्सप्लेन नाही करावं लागत. पॉईंट टू पॉईंट जरी नोट डाऊन लिहिले तरी होऊन जातं. आणि याच्यामध्ये सर कॉमा झाला, याला त्याला पण मार्क्स कटतात. लाईक रिस्पेक्टेड सर नंतर कॉमा नाही दिला तरी हाफ मार्क्स जाण्याची पॉसिबिलिटी आहे. ग्रॅमॅटिकल मिस्टेक नाही पाहिजे, आणि ते तुम्हाला पूर्ण प्रकारे समजलं पाहिजे. स्पेलिंग मिस्टेक नको त्याच्यामध्ये. आणि पॉईंट जरी त्यांनी दिलं असेल तरी आपलं इमॅजिनेशन हे तेवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे, कारण आपल्याला काही गोष्टी इमॅजिन करून लिहायच्या. इन शॉर्ट सांगायचं झाल्यास आपल्याला खूप चांगलं इंग्लिशमध्ये फेकता पण आलं पाहिजे इन आवर लिमॅन लँग्वेज. ग्रेट. सो आता B1 आहे, डायलॉग रायटिंग अँड स्पीच रायटिंग. तर हे क्वेश्चन्स कसे असतात आणि कोणतं सॉल्व्ह करायला पाहिजे याच्यापैकी? ऑर मध्ये आहे ना? डायलॉग रायटिंग ऑर आहे स्पीच रायटिंग, बरोबर. तर डायलॉग रायटिंग मधला फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये जम्बल्ड सेंटेन्स आहे, त्याला आपल्याला क्रम जो आहे तर त्याला प्रॉपर लावायचा, इझी जाते तो. त्यानंतर कम्प्लीट डायलॉग आहे, क्वेश्चन दिलेला आहे, त्याच्यानंतर एका लाईन मध्ये त्याचा आन्सर लिहायचं असतं, इझी जाते ते, बरोबर. आणि त्यानंतर एक राईट अ मिनिंगफुल एक्सचेंजेस असतात, तिथे टॉपिक दिलेला असतो आणि त्या टॉपिकवर तुम्हाला काय करायचं असतं की डायलॉग तयार करायचं असतं. समजा सूरज आणि मी बोलत आहे तर इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स याच्यावर डायलॉग रायटिंग तयार करायचं असतं. तर त्यांनी जर म्हटलं की 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस, म्हणजे सूरज 3 सेंटेन्स बोललं पाहिजे आणि मी पण 3 सेंटेन्स, बरोबर, तर त्याला 3 मार्क्स असतात. कम्प्लीट द डायलॉगला 1 मार्क असतो, आणि जे जम्बल्ड सेंटेन्स असतं ज्याचं प्रॉपर ऑर्डर करायचं असतं त्याला 1 मार्क असतं, असे टोटल 5 मार्क्स. तर माझ्या विचारानुसार हा क्वेश्चन थोडा इझी जाईल आणि थोडा वेळ कमी घेणार आहे, त्याच्यामुळे स्पीच रायटिंग पेक्षा तुम्ही या प्रश्नाला प्रिफर करा. ओके. आणि त्याला ऑर स्पीच रायटिंग आहे. स्पीच रायटिंग म्हणजे आता समजा या ठिकाणी आपल्याला एखाद्या टॉपिकवर स्पीच तयार करायचं असतं, म्हणजे एखादा टॉपिक आपल्याला दिलेला आहे. समजा फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू की 10वीच्या विद्यार्थ्यांना सेंड ऑफ झाला, सेंड ऑफ सेरेमनी. ओके. सेंड ऑफ सेरेमनी मग तो कसा झाला, काय झाला, याच्यावर तुम्हाला स्पीच तयार करायचं असते की कोणी भाषण दिलं, MLA came and he addressed the students, कोणी भाषण दिलं, त्याच्यानंतर तो कार्यक्रम नेमका कसा झाला पूर्ण तुम्हाला लिहायचं असतं. ऍक्च्युली तो कार्यक्रम झालाही नसेल, तुम्हाला माहिती नसेल तरी ते तुम्हाला पूर्णच्या पूर्ण झालेला इव्हेंट तो लिहायचा, त्याला स्पीच रायटिंग म्हटलं जातं. तर स्पीच नेमकं लोक विचारतात किंवा विद्यार्थी विचारतात की मग सर प्रेझेंट मध्ये लिहायचं की पास्ट मध्ये लिहायचं. ऍक्च्युली ते टॉपिकवर डिपेंड आहे. ते टॉपिक नेमका कसं आहे, त्या टॉपिकला अकॉर्डिंग टू काही सेंटेन्स प्रेझेंट मध्ये येऊ शकतात, काही सेंटेन्स पास्ट मध्ये येऊ शकतात. ऍक्च्युली कुठला टेन्स वापरण्या कशावर असते की आपल्याला नेमकं काय म्हणायचं, आपल्याला जे म्हणायचं आहे त्याच्यानुसार टेन्स डिसाईड होतं. इव्हन ते मग डायलॉग रायटिंगला पण लागू होते. जसं आपण 3 एक्सचेंज ऑफ डायलॉग बोलणार, मी स्पोर्ट बद्दलचं एखादं सेंटेन्स नीरज चोप्राचा सांगणार, काय बोलला होता तो, आता तर नाही बोलला, तर मला तिथं पास्ट यूज करायला त्या सेंटेन्सला, मग मी आता प्रेझेंट मध्ये बोलत तर ते वेगळं राहणार. तसं बघ ना, लेट्स सॅल्यूट टू ब्रेव्ह सोल्जर्स, बरोबर. टॉपिक आहे.
तर आपल्याला हे करावं लागेल की वन हू लॉस्ट देअर लिव्स फॉर अवर कंट्री, त्यांचे नाव तुम्हाला मेन्शन करावं लागतं की ज्यांनी आपला जीव गमावला देशासाठी. त्याच्यानंतर मग आपण आता सध्या देशासाठी काय करायला पाहिजे, त्यांनी तर एवढी मोठं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, बरोबर. मग आता आपण काय करायला पाहिजे त्याच्यासाठी, मग आपल्यासाठी एखादे सेंटेन्स त्याच्यात प्रेझेंट टेन्समध्ये हे सगळं करावं लागेल. बरोबर. पण तुमचं असं सजेशन आहे की डायलॉग रायटिंग इझी पण आहे आणि तिथे ग्रॅमॅटिकल मिस्टेक म्हणा किंवा भरपूर जास्त चुकाही नाही होणार आणि टाइम पण कमी लागणार. वेळ Right. कमी लागतो. ओके, ठीक आहे. क्वेश्चन 6 मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल, या क्वेश्चनला विद्यार्थ्यांचं कसं अप्रोच असलं पाहिजे? A1 यामध्ये सूरज कसं राहतं की इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि त्याच्यावरून मग आपल्याला एखादा टेबल तयार करणे, एखादा डायग्राम तयार करणे, पाई चार्ट तयार करणे, वेब डायग्राम तयार करणे असा प्रश्न असतो. ओके. तर माझ्या विचारानुसार हा क्वेश्चन थोडा इझी जातो आणि याला पण ऑरच असतं, म्हणजे एक व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि एक नॉन व्हर्बल टू व्हर्बल. म्हणजे हा प्रकार कसा आहे की पहिले इन्फॉर्मेशन दिली राहील, तुम्हाला डायग्राम काढावं लागेल, पण Okay. डायग्राम ऑलरेडी दिली राहील त्याच्यावरून तुम्हाला इन्फॉर्मेशन तयार करावं लागेल. तर माझ्या विचारानुसार जिथे तुम्हाला डायग्राम काढायला सांगितली जाते तर तो क्वेश्चन जो आहे त्याला आपण प्रिफर करायचं, कारण डायग्राम काढायला वेळ कमी लागतो आणि आउट ऑफ मार्क्स मिळतो सूरज. त्याच्यामध्ये मार्क्स कट होण्याचे चान्सेस हे फार कमी असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर पाय डायग्राम असेल, ट्री डायग्राम असेल, असा क्वेश्चन जर असेल तर त्याची प्रॅक्टिस क्लासमध्ये वगैरे झालेली असते, तर तुम्ही त्याला प्रिफर करायचं. आउट ऑफ मार्क्स 100% मिळतील, कारण त्याच्यात तुम्ही लाईन्स लिहायचे नाही तुम्हाला. मार्क्स केव्हा कडे असतात जेव्हा आपण लाईन्स लिहितो, मग एखादी आपण चूक करून ठेवतो. तिथे तुम्हाला डायग्राम मध्ये ते पर्टिक्युलर वर्ड्स फिलअप करायचे, आउट ऑफ मार्क्स त्याच्यात मिळू शकतो. ओके. तुमचं म्हणणं जिथे डायग्राम काढायला लावली त्याला प्रिफर केलेलं कधी पण बरं राहील. ओके, ग्रेट. आणि न्यूज रिपोर्ट आणि स्टोरी रायटिंग, न्यूज रिपोर्ट जो आहे तो झालेल्या इव्हेंटवर असतो. ओके. जसं त्या ठिकाणी दिलं की 10 वर्षाच्या मुलाने एका ड्रॉइंग गर्लला वाचवलं, म्हणजे एक मुलगी बुडत होती तिला वाचवलं. ओके. मग त्यानं नेमकं कसं वाचवलं हे तर आपल्याला काहीच माहिती नसतं, त्यातला ए पासून जेड पर्यंत. पण त्यानं कसं वाचवलं हे सगळं इमॅजिन करून तुम्हाला लिहायचं. याच्यात पॉइंट्स नसतात. तुम्हाला फक्त पर्टिक्युलर ज्या दिवशी तुम्ही तो रिपोर्ट लिहित आहे त्या रिपोर्टची डेट लिहायची, कोण्या गावावरून रिपोर्ट लिहित आहे गावाचं नाव लिहायचं, ते इमॅजिनरी लिहिलं तरी चालते. पण नेमकं तो इव्हेंट कसा घडला, काय घडला हे सगळं तुम्हाला इमॅजिन करून लिहायचं. म्हणजे त्याच्यामध्ये पास्ट, प्रेझेंट आणि थोडं फ्युचर होऊ शकतं. म्हणजे पास्ट असं होतं की तो मुलगा फिरायला गेला होता, त्यांनी बघितलं, प्रेझेंट मध्ये काय ऍक्शन घेतलं आणि फ्युचर मध्ये त्याच्यावर काय ऍक्शन घेण्यात आली की असं घडलं नाही पाहिजे. समवेअर सडनली हर्ड अ स्क्रीम, म्हणजे त्यांना किंचाळी ऐकली, असं इमॅजिन करा. आणि इव्हन तुम्ही फ्युचर पण लिहू शकता की मग त्याच्यानंतर त्या मुलाला पण अप्रिशिएट करण्यात आलं आणि सोबतच तिथे फेन्सिंग वगैरे लावण्यात आली की जेणेकरून हा इन्सिडेंट फ्युचर मध्ये नको व्हायला. हिज नेम वॉज रिकमेंडेड फॉर ब्रेव्हरी अवॉर्ड, असं म्हणजे आपल्याला त्याच्यात थोडंसं फेकावंच लागतं. अप्रिशिएशन. राईट, गॉट इट. आणि मग या दोन पैकी कोणता चांगला राहील? न्यूज रिपोर्ट चांगला राहील की स्टोरी टेलिंग? माझ्या विचारानुसार न्यूज रिपोर्ट ठीक राहील, थोडा इझी जाईल तो. आणि डेव्हलपर स्टोरी मध्ये कसं दिलं राहते सूरज, ते फक्त शेवटची लाईन देतात. जसं फॉर एक्झाम्पल बघा, फ्रेंड इंडीड इज अ फ्रेंड इंडीड. गरजेत उपयोगी पडतोच तोच खरा मित्र. आता कोणता मित्र तुमच्या गरजेत उपयोगी पडलेला आहे, काय झालं तुम्हाला काहीच माहिती नसते, ते तुम्हाला पूर्ण इमॅजिन करून लिहायचे. तर पूर्ण स्टोरी डेव्हलप करायची. असं ते पहिली लाईन देतात बिगिनिंग वाली, नाही तर लास्ट लाईन देतात. तर त्याच्यावरून तुम्हाला ते पूर्ण स्टोरी इमॅजिन करायची. आणि स्टोरीला सांगू शकतो मी तुम्हाला की मॅक्सिमम ठिकाणी तुम्ही पास्ट टेन्स, ऍक्टिव्ह कन्स्ट्रक्शन, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट वापरायचं. म्हणजे याच्यात जरी टेन्स फिक्स नसतात, पण स्टोरी लिहित असताना तुम्हाला पास्ट टेन्सचा जास्तीत जास्त आधार घ्यावा लागेल. अगदी बरोबर. स्टोरी आहे ती कथा आहे, झालेला इव्हेंट आहे तो, त्याच्यामुळे तुम्हाला पास्ट टेन्स मध्ये लिहायचं. आणि माझं एकच सजेशन आहे की 2 ते 3 पॅरेग्राफ मध्ये लिहायचं, कारण जे लिहितो आपण तर ते थोडीशी लेंथ जास्त वाटते आणि आपल्याला मार्क्स चांगले पडतात. आणि व्हॅल्यूवरला थोडंसं ते सुटसुटीत वाटते की त्याला चेक करताना त्याचं डोकं खराब नाही होत, बरोबर. त्याच्यामुळे ते मार्क्स चांगले मिळू शकतात. बरोबर. आता लास्ट क्वेश्चन डिस्कस करू आपण. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट फॉर 5 मार्क्स. ट्रान्सलेशन याच्यामध्ये आणि अजून बाकी क्वेश्चन्स आहे एबीसी म्हणून, कशा प्रकारे सॉल्व्ह करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी? तर ट्रान्सलेशन मध्ये सूरज पहिल्यांदा वर्ड्स दिले असतात, त्याचं मिनिंग लिहायचं असते मराठीमध्ये. त्यानंतर मग सेंटेन्स दिले राहते, त्याचं मिनिंग लिहायचं असतं. आणि त्याच्यानंतर मग प्रोव्हर्ब्स वगैरे दिलेले असतं, तर त्याचं मिनिंग आपल्याला लिहायचं असतं. ओके. आता याच्यात कसं की मिनिंग आपल्याला माहिती पाहिजे. आपण कधी कधी काय करतो की आपण एखादं मिनिंग लिहितो, पण बाजूचा म्हणते की नाही हे नाहीये, मग आपण पुढून दुसरं लिहायला जातो. त्याच्यापेक्षा आपण जे लिहितो त्याच्यावर आपण कॉन्फिडंट असलो पाहिजे. आणि इझी क्वेश्चन आहे, फार काही कॉम्प्लिकेटेड नाहीये, तर आपण चांगला स्कोर त्याच्यामध्ये करू शकतो. अशा प्रकारे आपण पूर्ण क्वेश्चन पेपर कव्हर केलेला आहे आणि सरांनी खूप पॉईंट टू पॉईंट सांगितलंय तुम्हाला, म्हणजे क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा,
तिथे काय सिली मिस्टेक्स अवॉइड करायला पाहिजे आणि त्या 2 पैकी कोणता क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करायला पाहिजे ॲज पर हिज एक्सपिरियन्स किंवा सर एवढे पेपर चेक करतात. बाकी ते तुमच्यावर पण डिपेंड करतं. तुम्ही जर आता समजा स्टोरी रायटिंगमध्ये कम्फर्टेबल आहे किंवा तुम्हाला वाटतं की नाही मी ही स्टोरी वाचलेली होती कुठेतरी आणि मला लिहिता येईल, तर तुम्ही ते लिहू शकता. इट्स अप टू यू. बट ठीक आहे, चालेल. आणि सूरज हा सेमी इंग्लिशचा पेपर आहे. फुल इंग्लिशच्या पेपरमध्ये रायटिंग स्किलमध्ये कसं राहते, बाकी ऑलमोस्ट सेमच असते. तर एक व्ह्यू काउंटर व्ह्यू नावाचा क्वेश्चन असतो. त्याच्यात फॉर एक्झाम्पल, शुड स्टुडंट यूज मोबाईल इन क्लास ऑर नॉट. विद्यार्थ्यांनी क्लासमध्ये मोबाईल वापरा की वापरू नये. त्याच्या फेवरना पॉईंट्स दिलेले असतात की नाही त्यांनी वापरायला पाहिजे, त्यांना काम कळू शकते वगैरे. मग आपल्याला त्याच्यावर काउंटर व्ह्यू करायचं असतं. जसं आपण डिबेट ऐकतो की नाही, वादविवाद स्पर्धा, त्यांनी व्ह्यू सेक्शन दिलं असेल तर आपल्याला काउंटर व्ह्यू करायचं असते, डिबेट करायची असते, म्हणजे त्या पॉईंटला क्रॉस करायचं असते. आणि त्यांना एक्सपेन्शन ऑफ आयडियाज क्वेश्चन असतो, त्यांना ट्रान्सलेशन असते. एक्सपेन्शन ऑफ आयडियाज मध्ये कसं राहते की समजा ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा अतिशय चांगला गुण आहे. मग तो चांगला कसा आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं असते की एखाद्या मुलानं एखाद्या वेळी इव्हेंटला त्याला सापडलेले पैसे परत दिले असं दिले नसतील, असं एक इव्हेंट सांगून तुम्हाला त्याला एक्सपेंड करायचं असतं. बाकी पूर्ण क्वेश्चन सारखेच असतात, सेम असतात. म्हणजे स्टेट बोर्ड इंग्लिश आणि सेम इंग्लिश आहे, फुल इंग्लिश आणि आता काही क्वेश्चन्स आहे. म्हणजे माझ्या दादाचाच मुलगा आहे जय म्हणून, तो 10thलाच आहे, तर त्याची थोडीशी हेल्प घेतली. म्हटलं काही क्वेश्चन असेल तर तू पाठवू शकता आणि तुम्हाला पण काही क्वेश्चन असेल जे इथे कव्हर करण्यात नाही आले ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्कीच सर पण तिथे तुम्हाला रिवर्ट बॅक करेल आणि मी पण प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. हा राईट. सो मला काही क्वेश्चन्स त्यांनी पाठवले. हाऊ टू राईट अ समरी अँड हाऊ मेनी लाईन्स शुड इट बी. लाईक त्यांनी जसं पाठवलं तसंच रीड करतो मी. हा, समरीला तुम्हाला 2 ते 3 वेळा चांगलं रीड करावं लागेल. आणि आता सांगितल्याप्रमाणे समरी जी आहे तर 70 to 80 वर्ड्स मध्ये आली पाहिजे. पॅसेज जर 200 वर्ड्स मध्ये असेल तर पॅसेज राहतोच 200 वर्ड्स मध्ये. 70 to 80 वर्ड्स मध्ये लिहायची समरी आणि मेन पॉइंट्स त्याच्यामध्ये आले पाहिजे. ते यू शुड मेंटेन ऑल दिस पॉइंट व्हेरी इफेक्टिव्हली. हाऊ मेनी लाईन्स शुड अ पर्सनल रिस्पॉन्स बी अँड हाऊ शुड यू स्टार्ट इट. तुम्ही ते मेन्शन केलं आहे. कुठलं म्हटलं? म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स किती लाईन्स असायला पाहिजे आणि कसं स्टार्ट करायला पाहिजे. 2 किंवा 3 लाईन्स मध्ये आपण ते आन्सर लिहू शकतो. आणि तो क्वेश्चन कुठल्या टेन्स मध्ये विचारलेला आहे. समजा फॉर एक्झाम्पल तो जर व्हर्बल क्वेश्चन असेल की डू यू लाईक टू प्ले क्रिकेट, येस आय लाईक प्ले क्रिकेट, बरोबर. त्याच्यानंतर मग व्हाय, बिकॉज इट इज अन एक्साइटिंग गेम, मोस्ट ऑफ द प्लेयर्स प्ले, बरोबर. तर असं काहीतरी तुम्हाला त्याच्यात रिझन लिहावं लागेल. आणि WH क्वेश्चन असेल तर तो येस नो ने चालू न करता समजा हु इज युअर फेवरेट प्लेअर, माय फेवरेट प्लेअर इज विराट कोहली, त्याच्यानंतर तो काय तर त्याचं रिझन लिहावं लागेल आपल्याला. तर 2 ते 3 लाईन्स मध्ये ते आन्सर आला पाहिजे. ओके. इन अ रायटिंग स्किल हाऊ मच टाइम शुड वी स्पेंड ऑन ईच टास्क. म्हणजे ईच क्वेश्चनवर किती स्पेंड केला पाहिजे टाइम. कुठल्या कशावर? रायटिंग स्किलचा जो सेक्शन आहे रायटिंग स्किलच्या याच्यावर टाइम स्पेंड, तर माझ्या विचारानुसार त्याच्यावर आपण 7-8 मिनिट 10 मिनिट द्यायला पाहिजे. म्हणजे चांगलं लिहिणं होतं, थोडं व्यवस्थित लिहिणं होतं, तर त्याला व्यवस्थित वाचायचं आणि त्याच्यानंतर ते पूर्ण पॉईंट कव्हर झाले पाहिजे. ओके. अँड डू इंग्लिश क्वेश्चन रिपीट फ्रॉम प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ऑर नॉट. म्हणजे होतात का? होतात, रिपीट होतात क्वेश्चन्स. आणि त्याच्यामुळे कसं की थोडेसे 2 or 3 इयर्सचे काही पेपर्स असेल आणि त्याला रेफर करून घ्यायचं. आणि काय राईट करणं इसेन्शियल आहे पोएटिक ॲप्रिसिएशन मध्ये. पोएटिक ॲप्रिसिएशन मध्ये टायटल राहते, त्याच्यानंतर पोएटचं नाव लिहायचं असते, थीम लिहायची असते आपल्याला. आणि तो क्वेश्चन कंपल्सरी आणि सगळ्यांना लिहिणं आवश्यक पण आहे, कारण त्याला 5 मार्क्स आहे. म्हणजे ते पोएमची जी सेंट्रल आयडिया आहे तर ती तुम्हाला त्याच्यात मेन्शन करावं लागेल. आणि फिगर ऑफ स्पीच असते, राईम स्कीम पण राहते. ओके. आणि आपलं सरांनी ते प्रॅक्टिस करून घेतलेलीच असते जनरली. बरोबर. आता एक खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. स्ट्रॅटेजी टू स्कोर 100 मार्क्स इन इंग्लिश. लाईक 80 out of 80 स्कूल कडनं 20 जातं. माझ्या तर काही स्टुडंटने 99, 98 पर्यंत स्कोर केलेला आहे. असं नाही की एका विद्यार्थ्याने 98 केला आणि बाकीच्यांना मग 70 or 80 मिळाले. ओके. तर 98, 97, 95 इथल्या तिथेच खूप जण असतात, 25-30 स्टुडंट. तर हा स्कोर मिळवणं शक्य आहे. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आपण, जे सीन पॅसेजेस आहे त्याची पण प्रॅक्टिस करा आणि रायटिंग स्किलची चांगली प्रॅक्टिस करा. म्हणजे जुन्या पेपरमध्ये जे काही आलेलं असेल 21 अपेक्षित मध्ये वगैरे असेल तर ते लिहून बघा स्वतःच्या मनाने. आणि म्हणजे डायजेस्ट बंद करायची, आपलं टेक्स्टबुक बंद करायचं आणि लिहून पाहायचं. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं होईल. कारण प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सराव आहे मनुष्याला परफेक्ट बनवत असतो. ओके, ग्रेट. तर आपण बऱ्यापैकी प्रत्येक प्रश्न कव्हर केला क्वेश्चन पेपर मधला. सोबतच जे क्वेश्चन त्यांनी पाठवले ते जैन ते पण डिस्कस केले. आय होप बऱ्यापैकी तुमचे जे डाऊट्स आहे, क्वेरीज किंवा क्वेश्चन्स आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न झाला असेल या डिस्कशन मध्ये.
तरी सुद्धा काही क्वेश्चन राहिले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सोबतच सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला करिअर बद्दलचे काही डाऊट्स असेल तर आपला एक होम व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये पण गुगल फॉर्मचे लिंक्स वगैरे ते फिल आउट करू शकता. आपण एक नंबर लाईव्ह करणार आहे तुमच्यासाठी, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता. सो दॅट तुमचं 10 झाल्यानंतर पण करिअर कन्सल्टिंग वगैरे करता येईल तुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मकडनं. आणि सरांनी खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं, सो थँक्यू सो मच सर. ओके, सो ऑल द बेस्ट. चांगल्याने पेपरले आणि आउट ऑफ मार्क्स आहे. थँक्यू. सर्वांना परीक्षेसाठी मनापूर्वक शुभेच्छा. ऑल द लक. ओके, थँक्यू.